नमस्कार. बार्शी शहरात गेल्या काही दिवसांपासून 10-12 दिवस पाणी पुरवठा होत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष या नात्यानं आम्ही सर्व नगरसेवकांनी, त्याचबरोबर आमदार दिलीपरावजी सोपल साहेबांनी, मुख्याधिकारी, पाणीपुरवठा विभाग, जलदा व्यवस्था अभियंता अजय वनकांबे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मगर साहेब यांच्याशी सातत्यानं संपर्क केला. मात्र या सगळ्या पाणीपुरवठा टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणातला समन्वयाचा अभाव हे प्रकर्षानं पुढे आलेली गोष्ट आहे. या ठिकाणी हा जो काही पाणीपुरवठा विस्कळीत होतोय या पार्श्वभूमीवर अत्यंत सखोलपणानं चौकशी केली. नागरिकात प्रचंड रोष आहे. 10, 11, 12 दिवस लोकांना पाणी मिळत नाहीये. पिण्याच्या पाण्याची प्रचंड अडचण होतीये. सांडपाणी देखील त्या ठिकाणी मिळत नाही पुरेशा प्रमाणात. त्यामुळे पर्यायानं बोरवर, हापशावर, टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही आंदोलनाचा इशारा दिला. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्याधिकारी यांनी स्वतः माझे सहकारी नगरसेवक सर्वांना बोलावून घेऊन याबाबतची चर्चा केली. चर्चा केल्यानंतर प्रकर्षानं पुढे आलेली गोष्ट अशी आहे की कंधर तालुका करमाळा उजनी बॅकवॉटर इथून बार्शी शहराला पाणी पुरवठ्याचा सप्लाय होतो. तो कुर्डवाडी मार्गे बार्शीमध्ये येतो. कंदर, कुर्डवाडी आणि बार्शी या तिन्ही ठिकाणची वीज पुरवठा सुरळीत असेल तरच बार्शी शहरामध्ये जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी येतं आणि जलशुद्धीकरण केंद्रापासून टाक्यांपर्यंत जातं. हा पाण्याचा प्रवास आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर हा विद्युत पुरवठा विस्कळीत होण्यामागची कारणं काय, तर दरवर्षी वादळ वारा, अवकाळी पाऊस या निमित्तानं वीज पुरवठा विस्कळीत होतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं आज तागायत ठोस अशी उपाययोजना केलेली नाही. या ठिकाणी आदरणीय आमदार सोपल साहेबांच्या माध्यमातून यापूर्वी आपण उजनी जलाशयावर एक्सप्रेस फिडर बसवलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला 2 ठिकाणून विद्युत पुरवठ्याचा सप्लाय होतो. मात्र स्टँड बाय व्यवस्था बार्शी नगरपालिका आणि वीज वितरण कंपनी या दोघांकडून करण्यात येत नाही. त्याचा परिणाम म्हणून बार्शी शहराला 10-12 दिवस पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत विदारक अशी आहे. नागरिकातला रोष त्या ठिकाणी वर्णनापलीकडचा आहे. कारण शेवटी पाण्याला दुसरा पर्याय नाही. ही परिस्थिती जाणून घेता वीज वितरण कंपनीवर देखील पूर्णतः दोष न देता नगर परिषद आणि वीज वितरण कंपनीनं या ठिकाणी संयुक्तपणानं या सगळ्या गोष्टींवर मार्ग काढणं गरजेचं आहे. कारण आज चांदणीचा वॉटर सप्लाय बंद झालेला आहे. चांदणीमध्ये पिवळसर पाणी येतंय. त्यामुळे चांदणीचं पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे आणि रंग असल्यामुळे ते चांदणीचं पाणी पुरवठा मुख्याधिकारी तैमूर मोलानी यांनी बंद करून ठेवलेला आहे. त्याचबरोबर बार्शी शहरातल्या ज्या काही विहिरी आहेत त्याचा देखील पाणी पुरवठा करण्या एवढी पाण्याची क्षमता राहिलेली नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली सगळी बार्शी शहराची भिस्त ही उजनी जलाशयावर आहे आणि उजनी जलाशयाचा पाणी पुरवठा अखंडित होण्यासाठी वीज पुरवठा अखंडित असणं, सुरळीत असणं गरजेचं आहे. कारण एकदा कुठेतरी लाईट गेली की त्यामध्ये 6-6 तास लाईन रिकामी करण्यासाठी जातात. याचा परिणाम म्हणून मग परत दुसरी लाईट जाते, परत 6 तास लाईन रिकामी करावी लागतात. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण एकीकडे महासत्तेकडे वाटचाल करत असताना या सगळ्या पार्श्वभूमीवर 68 किलोमीटर अंतरावरून कंदर इथून आपल्याला पाणी पुरवठ्याचा सप्लाय होतोय. त्या सप्लायचा वीज वितरण कंपनीचा समन्वय लक्षात घेता त्या ठिकाणी पर्यायी स्टँड बाय व्यवस्था करणं गरजेचं आहे. आज आम्ही मागणी केली टँकरची संख्या वाढवा. अवघे 6 ते 7 टँकर सुरू आहेत. 21 प्रभागात 21 टँकर असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही नगरपालिका टॅक्स वसुलीच्यासाठी कुदळी फावडे घेऊन लोकांच्या दारात जाता. मात्र पाणी पुरवठा देणं हे तुमचं कर्तव्याचा भाग आहे. त्यात तुम्ही कुचराई का करताय? कारण हा जरी यंत्रणेचा दोष असला, हा मॅन्युअल कोणाचाही दोष नसला तरी सुद्धा नगरपालिका म्हणून तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये समन्वय ठेवणं, त्याचबरोबर पर्याय व्यवस्था करणं, स्टँड बाय व्यवस्था करणं ही गरजेची गोष्ट असताना याकडे सक्षमपणानं दुर्लक्ष होतंय. हे खेदाची बाब या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही दिलेल्या इशाऱ्यानंतर आता वीज वितरण कंपनी, नगरपालिका यांनी समन्वयाचे प्रयत्न चालू केलेले आहेत. हा समन्वय हा केवळ टंचाई पुरता न ठेवता सातत्यपूर्ण समन्वय असणं गरजेचं आहे. तरच त्या ठिकाणी आपल्याला बार्शीकरांना सुरळीतपणे पाणी पुरवठा देता येईल. या सगळ्या परिस्थितीत आपण बारकाईने जर पाहिलं तर बार्शी शहरातली पाण्याची टंचाई झाल्यानंतर ज्या काही पर्यायी वस्तू उभा करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ज्या काही बोर, हातपंप, टाक्या, त्याचबरोबर टँकर या सगळ्या व्यवस्थेमध्ये देखील नगरपालिकेनं अत्यंत गांभीर्यानं काम करणं गरजेचं आहे. त्या गांभीर्याचा अभाव नगरपालिकेकडे दिसतोय. माझ्या माहितीनुसार अलीकडच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात टंचाईला बार्शीकरांना प्रथम सामोरं जावं लागलंय. पाणी टंचाई हा राजकारणाचा विषय नाही. पाणी टंचाई या विषयावर प्रशासनानं गांभीर्य ठेवणं गरजेचं आहे. प्रशासनानं अंतर्गत समन्वय ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा
त्या ठिकाणी लोकांच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. या पुढच्या काळात ही टंचाईची परिस्थिती उद्भवणार नाही आणि किंबहुना अशा पद्धतीनं लोकांना त्रासाला सामोरं जावं लागणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कोणताही इशारा न देता, कोणतंही आवाहन न करता, कोणतंही निवेदन न देता त्या ठिकाणी लोकांचा रोष म्हणून ज्या स्टाईलनं आंदोलन होईल त्या स्टाईलनं तुम्हाला सामोरं जावं लागेल.